ज्योतिषशास्त्रात व्यक्तीची जन्मतारीख आणि जन्म महिना खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण यावरूनच त्याचे भविष्य ठरते। व्यक्तीचा जन्म कोणत्या महिन्यात झाला आहे यावरून त्याला विशेष महत्त्व असते। जन्म तारखेप्रमाणेच स्वभाव जसा बदलत असतो तसाच जन्म महिन्यानुसार व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असतो। तुमची जन्मतारीख कोणत्या महिन्यात येते त्यानुसार तुमचा स्वभाव कसा आहे, तुमच्या स्वभावाची कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत, तुमच्या स्वभावात काय चांगले आहे, कोणत्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जानेवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती सुंदर असण्यासोबतच हुशारही असतात। यांना फॅशनची आवड असते। कोणत्याही गोष्टीबद्दल त्या लवकर बोर होतात। आपल्या मनातल्या भावना त्या लवकर बाहेर येऊ देत नाहीत। त्यांचं मन कोणाकडूनही दुखावलं गेलं तर मात्र त्या नॉर्मल होण्यासाठी बराच वेळ घेतात। त्या खूप संवेदनशील असतात। त्याचबरोबर शिक्षण आणि करिअर विषयी खूपच महत्त्वाकांक्षी असतात। कोणत्याही नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यात यांना फारशी अडचण येत नाही। त्यांच्या कल्पना वेगळ्या असतात। त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण असतात। यांना शिकणे आणि शिकवणे खूप आवडते। या व्यक्ती खूप कष्टाळू आणि कार्यशील असतात। इतरांना खुश ठेवण्यात या व्यक्ती तरबेज असतात। यामुळेच मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये या खूप प्रसिद्ध असतात। फेब्रुवारी महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती वास्तवामध्ये जगणे पसंत करतात। या अतिशय बुद्धिमान आणि चतुर असतात। यांना छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप राग येतो। कोणत्याही नात्यांमध्ये ह्या अतिशय प्रामाणिक आणि जबाबदार राहतात। आपले ध्येय गाठण्यासाठी ह्या पुरेपूर प्रयत्न करतात। मित्रमंडळींसोबत फिरायला जायला यांना खूप आवडते। या व्यक्ती कोणालाही प्रभावित करू शकतात। या व्यक्ती मेहनती असतात, त्यामुळे त्यांचे करिअर भविष्य खूप उज्ज्वल असते। या व्यक्ती मनाने अतिशय स्वच्छ असतात। यांचा स्वभाव दयाळू असतो, पण काही गोष्टींबाबतीत या व्यक्ती हट्टीही असतात। या व्यक्ती समजूतदार आणि चलाक असतात। त्याचबरोबर त्या लाजाळू पण असतात। आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्या खूप जिद्दीने प्रयत्न करतात। त्यांना स्वतंत्रपणे जगायला आवडतं। यांनी कोणावर अगदी मनापासून प्रेम केलं तरी ते प्रेम दाखवत नाहीत। मार्च महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती खूपच आकर्षक व्यक्तिमत्वाच्या असतात। यांचा स्वभाव रहस्यमय असतो। यांना शांतता आणि स्थिरता आवडते। या खूपच संवेदनशील आणि सेवाभावी असतात। या व्यक्ती मनाने खूप कुशाग्र असतात। त्यांची फसवणूक करणे सोपे नसते, परंतु कोणी त्यांचा विश्वास तोडला तर तो परत मिळवणे खूपच अवघड असते। त्या व्यक्ती नातेसंबंध जपण्यात नेहमीच पुढे असतात। या व्यक्ती कधीच जोडीदाराची फसवणूक करत नाहीत। मार्च महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती खऱ्या मनाने निर्मळ आणि कमजोर मनाचे असतात। त्यांना एकांत आणि शांतता यांची खूप आवड असते। त्यांच्यावर सहजपणे विश्वास दाखवला जाऊ शकतो। त्या आपल्या भावनांचे प्रदर्शन करत नाहीत। सर्व काही आपल्या मनात साठवून ठेवतात। एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती मृदू स्वभावाच्या पण मुत्सद्दी असतात। त्यांचा स्वभाव मजेदार असतो। त्यांच्या चेहऱ्यावर कायम हास्य असते। त्यांचा स्वभाव जिद्दी असतो। त्यांना लोकांशी बोलायला खूप आवडते। यांच्यात आत्मविश्वास ठासून भरलेला असतो आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक असतो। इतरांनाही त्या नेहमी प्रोत्साहन देतात। त्यांना खेळण्याची आणि फिरण्याची आवड असते। कोणत्याही कामात सक्रिय राहून पुढे जाणाऱ्या या व्यक्ती असतात। काही वेळा मात्र गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करतात। त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक असते। मानसिकता मजबूत असते। इतरांची मदत करण्याचा या व्यक्ती पूर्ण प्रयत्न करतात। त्यांना धाडसी काम करायला आवडते। यांची स्मरणशक्तीही चांगली असते। कठोर परिश्रम करतात। त्यांचा स्वभाव रोमांसने भरलेला असतो। ते कलाप्रेमी असतात। यांना फसवणूक अजिबात सहन होत नाही। मे महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती खूप उत्साही असतात। अतिशय महत्त्वाकांक्षी असतात। यांचे विचार स्थिर आणि सप्रेरित असतात। त्यांचे व्यक्तित्व आकर्षक असते।
छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांना पटकन राग येतो. या कष्टाळू आणि कार्यशील असतात. इतरांना या व्यक्ती सहजपणे प्रभावित करतात. प्रत्येक काम या व्यक्ती व्यवस्थितपणे पूर्ण करतात. कोणत्याही दबावाखाली काम करणे यांना आवडत नाही. यांना पटकन राग येतो. तसेच या हट्टी आणि कठोर मनाच्या असतात. त्यांच्यात इच्छाशक्ती ठासून भरलेली असते. या तापट स्वभावाच्या असल्याने यांना राग लगेच येतो. दुसऱ्या व्यक्तींना आपल्याकडे आकर्षित करणे आणि त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे यात यांना खूप आनंद मिळतो. यांना साहित्य आणि कलेची आवड असते. जून महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती खूप कल्पनाशील असतात. या व्यक्तींमध्ये अनेक रोमांचक विचार धावत असतात. मात्र यांचा मूड कधी बदलेल हे सांगता येत नाही. या लोकांना क्षणात राग येतो, तसेच क्षणात जातोही. या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती रोमांसच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असतात. यांच्याकडे गायन आणि नृत्य यासारख्या कला असतात. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. यांना मैत्री करायला आवडते. फ्लर्ट करणे यांना चांगले जमते. सिनेमा पाहणे यांना खूप आवडते. या दिसायलाही खूप सुंदर असतात. त्यामुळे नाटक, सिनेमा, सिरियल यामध्ये काम करायला यांना आवडते. यांच्याकडे दूरदृष्टी असते. इतरांवर या खूप प्रभाव टाकतात. या विनम्र आणि उत्तम वक्ते असतात. नवनवीन गोष्टी आणि कामाचा विचार या सतत करत असतात. या अतिशय संवेदनशील आणि सतत बडबड करणाऱ्या या व्यक्ती असतात. इतरांकडून या खूप अपेक्षा ठेवतात. जुलै महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना पैशाचे व्यवस्थापन कसे करावे हे माहीत असते. कुठे खर्च करायचा आणि कुठे बचत करायची हे यांना चांगले समजते. यांचा स्वभाव अतिशय शांत असतो. या लोकांना करिअरमध्ये खूप भरपूर यश मिळते. जुलै महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींसोबत राहणे इतरांना चांगले वाटते. त्यांचा स्वभाव समजणे कठीण असते. यांना खरे बोलायला नेहमी आवडते. यांचा स्वभाव हट्टी असतो. या लोकांना समजून घेणे खरंच खूप अवघड असते. या इतर वेळी शांत राहतात, परंतु ताणतणावाच्या परिस्थितीत खूप उत्तेजित होतात. या व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने घर समाजात मान सन्मान प्राप्त करतात. त्या अतिशय प्रामाणिक असतात. या व्यक्ती अत्यंत भावुकही असतात. यामुळे इतरांची चिंता करणाऱ्या असतात. इतर कोणी त्यांच्यावर टीका केली तर त्या खूप दुःखी होतात, परंतु तितक्याच सहजपणे त्या कोणालाही माफ करून टाकतात. ऑगस्ट मध्ये जन्म झालेल्या व्यक्तींचा स्वभाव गमतीशीर आणि हसतमुख असतो. या व्यक्ती इतरांना आकर्षित करतात. त्या व्यक्ती सर्वांची काळजी करणाऱ्या असतात आणि इतरांना नेहमी मदत करणाऱ्या असतात. धाडसी काम करायला या व्यक्तींना खूप आवडते. हे लोक उत्तम लीडर असतात, परंतु कधी कधी यांच्यात अहंकार येतो. त्यामुळे इतरांचे सुख पाहून यांना खूप त्रास होतो. ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती आव्हान पेलण्यास नेहमी तयार असतात. त्यांचा स्वतःवर कंट्रोल नसतो. त्यांचे मन अगदी मृदू असते. त्यांचे बोलणे मात्र धारदार असते. मजा मस्ती करणे यांना खूप आवडते. यांना संगीताचीही आवड असते. अभ्यासात मात्र यांना फारशी रुची नसते. या व्यक्तींमध्ये अद्भुत प्रतिभा दडलेली असते. कला, साहित्य आणि विविध सर्जनशील क्षेत्रांमध्ये या व्यक्ती आपली छाप पाडतात. या स्वतःच्या इच्छेने वागतात. त्यामुळे नात्याला ते फारसे महत्व देत नाहीत. सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती परिस्थितीप्रमाणे वागणाऱ्या असतात. यांचा स्वभाव रहस्यमय असतो. इतरांच्या चुका काढण्यात या पटाईत असतात. या लहरी स्वभावाच्या तसेच उत्तम वक्ता असतात. या अत्यंत विश्वासू आणि प्रामाणिक असतात. त्यांची स्मरणशक्तीही खूप चांगली असते. या चतुर आणि बुद्धिमानही असतात. सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक खूप मेहनती असतात. आनंदी राहण्यासोबतच या लोकांना रागही खूप लवकर येतो, पण ते आपला राग लपवून ठेवू शकत नाही. त्या आपला राग लगेच व्यक्त करतात. या व्यक्ती खूप सर्जनशील असतात. प्रेमाच्या बाबतीत या अतिशय प्रामाणिक जोडीदार असतात. घाईघाईत एखादा निर्णय घेतात आणि मग त्याचा पश्चाताप करत बसतात. त्यांचे मन अगदी कठोर असते आणि स्वभावही खूप निर्भीड असतो. आर्थिक व्यवहार या अगदी उत्तम पद्धतीने पार पाडतात. प्रेम करणे यांना आवडते. तसेच
यांची बुद्धीही खूप तल्लख असते. ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना संपत्ती आणि प्रसिद्धी सर्व काही मिळते. मात्र या गोष्टीचा यांना कधीही गर्व नसतो. या व्यक्ती खूप भावनिक असतात. प्रेमाच्या बाबतीत या खूप ठाम असतात. या व्यक्तींना इतरांशी गप्पा मारायलाही खूप आवडते. त्यांच्यावर जे प्रेम करतात त्या व्यक्तींवर त्या सुद्धा जीवापाड प्रेम करतात. त्यांना खोटे बोलणेही चांगले जमते. यांना राग मात्र लवकर येतो. यांच्या आयुष्यात मित्रमैत्रिणींचे स्थान मात्र उच्च स्थानावर असते. या व्यक्ती लवकर दुखावल्या जातात, परंतु त्यांची समजूत काढणेही तितकेच सोपे असते. यांना गप्पा मारायला आवडते. यांचे व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक असते. नवीन नवीन मित्र करायला या कायम पुढे असतात. या सर्वांशीच प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करतात. या व्यक्ती स्वप्नांच्या जगात जगणाऱ्या असतात. प्रवास, कला आणि साहित्य यांची त्यांना खूप आवड असते. नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती त्यांच्या मित्रांमध्ये खूप लोकप्रिय असतात. त्यामुळे या व्यक्तींपासून इतर लोक दूर राहू शकत नाहीत. मैत्री आणि नातेसंबंधाच्या बाबतीत ते नेहमीच प्रामाणिक असतात. या व्यक्ती खूप मेहनती असतात. यांना आयुष्यात शॉर्टकट घेणे अजिबात आवडत नाही. या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती स्वभावाने इमानदार असतात. या रोमॅन्टिक स्वभावाच्याही असतात. इतरांना आपल्याकडे आकर्षित करण्याची कला यांच्याकडे असते. यांचा स्वभाव चंचल असतो. समाजात या ठळकपणे उठून दिसतात. त्या व्यक्ती नवनवीन गोष्टींचा नेहमी विचार करत असतात. यांना समजून घेणे खूप अवघड असते. या अत्यंत युनिकपणे आपले काम करत असतात. या व्यक्ती बुद्धिमान आणि कल्पनाशील असतात. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक असते. नवीन गोष्टी जाणून घेण्यास या नेहमी उत्सुक असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्यक्ती खूपच मनमिळावू असतात. डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती अत्यंत प्रामाणिक आणि विश्वासू असतात. यांना विविध खेळ खेळायला आणि गप्पा मारायला खूप आवडते. या कधी कधी काही गडबडीत निर्णय घेतात. याचा यांना पुढे जाऊन खूप पश्चाताप करावा लागतो. त्या खूप महत्वाकांक्षी असतात. कधी कधी या खूप अहंकारी होतात. त्यामुळे अनेक व्यक्ती यांच्यापासून दूर दूर जातात. स्वतंत्रपणे राहणे या व्यक्तींना आवडते. तसेच या गमतीशीर स्वभावाच्या असतात. यांचा स्वभाव अत्यंत व्यावहारिक असतो. प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती अधिक सक्रिय असतात. यांना बंधनात राहून काम करायला अजिबात आवडत नाही. या व्यक्ती प्रामाणिक आणि महत्वाकांक्षी असतात. यांना खूप पुढचा विचार करायला आवडतो. त्यामुळे काही वेळेस यांचा हा विचार इतरांना पटतच नाही. वेगळा विचार या नेहमी करतात. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींशी यांचे फारसे पटत नाही.